नमस्कार. आज आपण टोमॅटोची चटणी बनवूया. याला टोमॅटोची भाजीही म्हणू शकता किंवा चटणीही म्हणू शकता. हे टोमॅटो स्वच्छ धुवून देठ काढून याला बारीक चिरून घ्यायचं. या पद्धतीने हे 5-6 टोमॅटो आता चिरून घेतलेले आहेत. 2 कांदे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर ही चिरून घेतली. मीठ, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, जिरे, मोहरी आणि साखर हे सर्व साहित्य आपल्याला या चटणीसाठी लागणार आहे. चला मग आपण चटणी करूया. त्यासाठी कढई तापायला ठेवली. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल छान तापू द्यायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे. जिरे मोहरीला छान तडतडू द्यायचं. जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांद्याला छान एक वेळेस मिक्स करून घेऊ आणि लगेच लसूणही टाकून घ्यायचा. आता लसूण आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. ही चटणी प्रवासामध्येही नेऊ शकतो, मुलांच्या डब्यासाठी, किंवा आपण अशी जेवताना तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो. भाकरी किंवा पोळीसोबतही छान लागते. कांदा आपला आता लालसर झाला. आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि छोट्या चमच्याने 2 चमचे लाल तिखट किंवा आपल्या आवश्यकतेनुसार, थोडासा कांदा लसूण मसाला 2 चमचे. आता याला छान परतून घ्यायचं. मसाला परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा. आता याला छान आपण मिक्स करून घेऊ. गॅस फुलच ठेवायचा. गॅस कमी केल्यानंतर टोमॅटोच्या चटणीला खूप जास्त पाणी सुटतं. आता चवीपुरतं मीठही टाकून घ्यायचं. चटणीला छान मिक्स करायचं आणि शिजू द्यायचं. झटपट होणारी अशी चटणी आहे. टोमॅटो आपले आता बरेच शिजलेले आहेत. आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊन त्याला छान मिक्स करून घेऊ. म्हणजे टोमॅटो शिजत असतानाही कोथिंबीर टाकल्यानंतर त्या कोथिंबीरचा खूप छान वास लागतो. आता आपल्याला पूर्ण कोरडी होईपर्यंत या चटणीला शिजवून घ्यायचं. बघू शकता आपली ही चटणी आता शिजली. आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊ. साखर ही शेवटी टाकायची. टोमॅटोचा आंबटपणा कमी होण्यासाठी ही साखर. ही चटपटीत अशी चटणी आपण 2-3 दिवसही प्रवासामध्ये नेऊ शकतो. ही काही चटणी खराब होत नाही आहे 2-3 दिवस. हिला खूप जास्त शिजवायचं, कढईपासून सुटेपर्यंत शिजवायचं, म्हणजे ही चटणी 2-3 दिवस खराब होत नाही. ही चटणी फ्रीजमध्ये तर 8 दिवसही खराब होत नाही. आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये गुळही टाकू शकतो. चटणीला फक्त खूप जास्त शिजवायचं, कढईपासून सुटेपर्यंत, म्हणजे ही चटणी टिकते. अशी आपली ती टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. खूप छान कलर आलेला आहे तिला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.